विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। त्या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घालून इथं एखाद्या माणसाची नियुक्ती करायला पाहिजे। निदान एका आठवड्यात नाही दुसऱ्या आठवड्यात तरी तो माणूस हजर पाहिजे ना, पण इथं हजर कोणीच राहत नाही। काय करायचं आहे? तर माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, या ठिकाणी एखाद्या माणसाची नियुक्ती करून या ठिकाणचं कामकाज हे सुरळीत चालवावं अशी जेवढीच विनंती आहे। भरपूर चक्रा या ऑफिसला मारल्या, पण तर तुम्ही कार्यालयात अधिकारीच उपलब्ध होत नाहीत, तोच नकाशा मिळत नाही किंवा कुठल्याही कामाची आता मोजणीची तारीख असली फक्त मेसेज पाठवते, मोजणीची तारीख मिळत नाही। अशा अनेक अडचणी आहेत, परंतु आता आम्ही दाद तरी कुणाकडे मागायची? म्हणजे आता 11 वाजले तर एक पण कर्मचारी तर आला नाही असं? नाही, एक पण कर्मचारी नाही सर। तुमचं का काम होतं ऑफिसला नेमकं? इथं मोजणीचं काम होतं, फीस भरलेली आहे, अति तातडीची फीस भरलेली आहे, परंतु ते अति तातडीची जवळजवळ 90,000 फीस भरलेली आहे, परंतु मेसेज येते एकदा म्हणतात इकडच्या बाजूची मोजणी करायची, एकदा म्हणतात तिकडच्या, कोणाला नोटिसा देत नाहीत किंवा काहीच नाही। आणि ऐन टायमाला आम्ही मोजणीला आलो म्हणून फोन करतो, त्यावेळेस आम्ही कसं काय कुठं जायचं आणि कुणाला दाद मागायची? सर विचारलं तर नीट सांगत नाही, येईल तुम्हाला ऑनलाईन तारीख असं म्हणते। मी दीपक शिवाजीराव हांगरगेकर, तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मी जवळजवळ 2 महिन्यापासून चक्रा मारतो, परंतु उडवाउडीची उत्तरं दिली जातात। माझ्या मोजणीचं काम आहे, माझे शेतमोजणीचं काम आहे, परंतु ते काय ऑनलाईन फीस भरलेली आहे, अति तातडीची फीस भरूनसुद्धा त्या ठिकाणी तारीख देत नाहीत, फक्त मेसेज पाठवते त्यांच्याकडे मोजणी त्यांच्याकडे मोजणी त्यांच्याकडे गेलं तर ते आमच्याकडे नाही म्हणते। अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं तिथून मिळत आहेत। या ठिकाणी ऑफिसमध्ये मी चक्रा मारतो, सकाळी 11 12 वाजेपर्यंत कुणीही ऑफिसला नसतं। ते असं असल्यामुळं या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी तिथं एखादी परमनंट नियुक्ती करावी आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या येणाऱ्या लोकांची कामं व्यवस्थित व्हावी, या उद्देशानं मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी एखाद्या परमनंट माणसाची नियुक्ती करावी आणि पहिल्या लोकांना व्यवस्थित बोलण्याची आदेश द्यावे। ते अगदी कुणीही येतं आहे त्याला टाकून दिल्यासारखं बोलतात, आम्ही काय करायचं, ठीक आहे कळवतो तुम्हाला, ऑनलाईन तारीख मिळेल, किंवा या ठिकाणी नकला काढायला गेलं तरी नकला लवकर मिळत नाहीत। अशा ठिकाणची एकदम म्हणजे अतिशय वाईट अशी परिस्थिती या तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयाची आहे। तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती आहे। हो, राहणार केमवाडी, तालुका तुळजापूर, मोजणी ऑफिसला माझ्या मोजणीची नक्कल पाहिजे म्हणून मी महिना झाला अर्ज दिलेला आहे। ते तारीखच बरोबर नाही, हेच बरोबर नाही, तेच आणलं नाही, हेच आणलं नाही। मी वकिलाकडून तारीख आणली मोजणीची, परंतु ती हेल्पाटा लावली ती मला। आता ही माझा 4था हेल्पाटा आहे। कोणी गावून आला तुम्ही? केमवाडी। किती दिवस झाला ऑफिसला हेल्पाटा मारतोय? महिना झाला। तुम्ही आता मग झोपलो तो इथं? होय। म्हणजे काय, म्हणजे नेमकं तुमचं काम होत नाही काय नेमकं? हां, म्हणजे माणसंच नाही ती। मॅडमला फोन केला, मॅडम म्हणते माणसं नाही ती, थांबा जरा बघून देता। आज तुम्ही ग्रामीण ना आला? हां, आमच्या इकडे गावाला गाडी नाही, तिकडं गाडीनं आलं तर मला स्टँडहून इकडे यायला 50-50 रुपये रिक्षावाले मागते, म्हणून मी स्वतःची गाडी आहे बारकी, त्या गाडीवर आलेलो आहे। आता मला 4था हेल्पाटा आहे। तुमचं कामच होत नाही तर? हां, या ठिकाणी एक कुलूप आहे, इकडेही कुलूप आहे। तिकडे घ्या या ठिकाणी कुणीही नाही, ऑफिस मोकळं ठेवलेलं आहे आणि माणूस येत नाही। तिकडे पलीकडे जावं तर तिकडे कुलूप आहे, या ठिकाणी फक्त दरवाजा उघडा ठेवला आहे आणि माणूस कुणीही नाही। Ya, ustedes todo,
काय आपल्याकडे म्हणतात काय म्हणतात बरं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.